हंदवाड्यात 2 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। कुपवाड्यामध्ये 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आलाय। सुरक्षा दलाकडून अद्यापही या ठिकाणी सर्च ऑपरेशन जारी करण्यात आलंय। पहाटेपासूनच या ठिकाणी चकमक सुरू होती। लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये हे चकमक सुरू होती आणि यावेळी 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलंय। जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागातील तणाव आजही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये सुरू असलेली चकमक अखेर थांबलेली आहे आणि 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराच्या जवानांना यश आले। या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी प्रमिल क्षेत्रे। प्रमिल, कुपवाडामध्ये चकमक सुरू होते आणि या 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलेलं आहे। काय अपडेट्स आहेत? नक्कीच भक्ती, शांततेच्या नावाखाली पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। कुपवाडा जिल्ह्यातल्या हंदवाडा या परिसरामध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला। मात्र भारताने देखील, भारतीय जवानांनी देखील यावेळेस पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले। आपल्याला जर माहिती आहे या हंदवाडा परिसरामध्ये 2 ते 3 दहशतवाद्यांना आपल्या जवानांनी घेरलं होतं। त्याच वेळी हे 2 जवानांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलेले आहे। मात्र अद्यापही शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे आणखी काही अतिरेकी लपल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे जवानांकडून हे चोख प्रत्युत्तर वेळेनुसार प्रत्येक वेळेस दिलं जाते। त्यामुळे आपण जर पाहिलं तर कालच आपले इम्रान खान आणि जे पाकिस्तानचे आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला शांतता हवी आहे, आम्ही शांतताच हवी, आपण भारताला शांतता नकोय। मात्र आपण जर पाहिलं तर शांततेच्या नावाखाली पाकिस्तानच्या या ठिकाणी 2 दहशतवाद्यांना घेरलं होतं आणि या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलेलं आहे। धन्यवाद प्रमिल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पहाटेपासूनच या ठिकाणी चकमक सुरू होती आणि अद्याप सध्या ही चकमक थांबल्याचं समजतंय।